तर चला आज आपण घोलव्याचे माशांचं कालवण बनवूया। तर हे मासे कोणते आहेत गाईज तुम्ही ओळखून सांगा पाहू। छान आहे, खूप टेस्टीला खूप छान लागतात। तर हे बघा ते दोन होते, तर त्याची आपण डोकी पण घेतलीत आणि डोक्यामध्ये तर खाण्याची खरी चव असते। तर ते दोन माशांचे आपले हे कालवण आहे। तर नमस्कार गाईज, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा हे मासे कोणते आहेत ते। तर चला आपण ह्याची रेसिपी बघूया कशी बनवली आहे ती। आणि खायला खूप छान लागतात हा गाईज, ताजे असतात, ह्याला वाटण्याची वगैरे काही गरज नाही। ताजा मावरा यो घोलव्याचा मावरा खूप छान लागतो। तर बघा अशी आपली रेसिपी रेडी झालेली आहे। तर चला याची पुढची आपण कशी बनवली ते बघूया। तर हे बघा माझ्या हातात सुद्धा ते राहत नाही, हातातनं सटकतात एवढे ताजे आहेत। हे बघा, तर ह्याला आता आपण ना कापून घ्यायची पूर्ण सगळी ना खवला काढू। खवलं ह्याला ना खूप बारीक बारीक असतात गाईज। तर ह्याची आपण ना पूर्ण सगळी खवलं काढून घेऊ आणि मस्त ते हे बघा तुकडे असे केले, बगडाचे दोन दोन तुकडे केले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन छान असे हे बघा एका माशाचे दोन तुकडे केले आणि हे बगडाचे दोन तुकडे केले। असं छान एवढं ताजं आहे बघा, पाणीसुद्धा लाल झालं म्हणजे हे ताजा मावरा यो। हे बघा मस्तपैकी स्वच्छ असं आपण हे धुवून काढतोय आणि याला वाटण वगैरे काही नाही मी वापरलेलं। तर तुम्ही बघा रेसिपी, तुम्हाला समजेल मी ह्याच्यात काय टाकलेलं आहे ते। हे बघा हे धुवून आम्ही चाळणीत ठेवलेत, मस्त याचं पाणी नितळून जाईल। तर ह्याच्यासाठी बघा आलं घेतलं, लसूण घेतला आणि मिरची घेतली, हे आपल्याला वाटण आहे। ह्याला आपण आता मस्त ठेचून घेऊया, खलबत्त्यात मस्त ह्याला ठेचून घेऊ, दरदरीत असं एकदम बारीक नाही करायचं। तुम्हाला जर एकदम बारीक करायचं असेल तर तुम्ही मिक्सरला एक फिरून घेऊ शकता। तर हे बघा आता ही मी कढई घेतली, याच्यात मी टाकलं तेल, बघा तेल बघू शकता किती टाकले ते, आणि ते वाटलेलं वाटण मी कढईमध्ये टाकले। त्याला आपण मस्त शिजवून घेऊया। तर हे शिजलं, आता हळद टाकली आणि आपला नेहमीप्रमाणे आगरी मसाला, जसं तुम्ही ज्या कास्टचे असतील तो तुम्ही मसाला वापरत असणार तर तुम्ही वापरू शकता। हे बघा आता मी ह्याच्यात हे माशाचं तुकडे केलेले टाकले, त्याला मस्त आपण मिक्स करून घेऊ। मस्त असं एकजीव करून घेऊ आपण मसाला, बघा बघू शकता तुम्ही। आणि हा घेतलेला आहे कच्चा टॅमॅटो। गाईस तुम्ही मच्छीमध्ये कच्चा टॅमॅटो टाकलात ना तर एवढी छान रेसिपी लागते ना, मस्त लागते। आणि कैरी पण टाकली तरी छान लागते। आता हे टाकलं पाणी, तर हे पाणी एवढं का टाकलं, आपल्याला शिजायला पाहिजे ना टॅमॅटो आणि मच्छी। तर याला आपण एकजीव करून मस्त हलवून घेऊ। छान असं पाणी कसं हे आटलं जाईल एवढं पाणी नाही, पण मस्त मी ना ह्याला अजिबात वाटण घातलेलं नाही। 2-4 टापा आपली कोकमाची टाकली, कारण वर्षात असलं की आपल्याला कोकम टाकावंच लागतं। आणि हे मीठ टाकलं, बघा झाली आपली रेसिपी।